नमस्कार, मी राधा लवेकर, राधाई फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा। 25 मार्च रोजी चिपळूणमध्ये पत्रकार हल्ला झालेला आहे। तो हल्ला घडला त्यावेळेला चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरव्यवहाराविरोधात उपोषणकर्ते रुपेश पवार हे उपोषणाला बसत असताना पत्रकार भागवत हे तेथे बातमी कव्हर करायला गेले व त्यांच्यावर तो हल्ला घडला। या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही मूक मोर्चा आयोजित केला आहे 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता। मूक मोर्चा करण्याचे कारण असे आहे की सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असताना देखील अजून आरोपींना अटक नाही, तशी कडक कारवाई दिसत नाहीये आणि त्या अनुषंगाने की ह्या कुठेतरी सगळ्या गोष्टीला आळा बसला पाहिजे, हल्ल्याला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे, म्हणून आम्ही हा शांततापूर्वक मूक मोर्चा आयोजित करत आहोत। हो, परवानगी काढली आहे मूक मोर्चाची जिल्हा प्रांतांकडनं, पोलीस स्टेशनकडनं। मी हा फाउंडेशन तर्फे करते, पण आपल्याला पाठिंबा छावा संघटनेकडनं आलेला आहे। परत अजून मी आता इथे खरं मला बघायला गेलं तर हा हल्ला चुकीच्या पद्धतीने घडला गेला आहे। चुकीच्या पद्धतीने म्हणजे की मी म्हणजे एक उदाहरण दिलं ना तर वाईट नको वाटू देत। आता ऑन कॅमेरा बोलते मी, माझ्या दरवाजातला कुत्रा जोपर्यंत मी सोडून छू बोलत नाही तोपर्यंत तो कुत्रा कोणावर हल्ला करणार नाही। तर अशा पद्धतीने हा घडवून आणलेला हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेध होणं गरजेचं आहे। तर मला असं वाटतंय की या हल्ल्यामध्ये किंवा ह्या घटनेमध्ये सर्व पक्ष किंवा पक्ष न ठरवता किंवा कुठली संघटना न ठरवता किंवा सामाजिक सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आत्ता ही काळाची गरज आहे की एखाद्या सामान्य माणसावर घडलेला हल्ला आणि आज तो हल्ला बहादूर शेख नाक्यासारख्या ठिकाणी घडतोय, पोलीस चौकीच्या दारात इथे पोलीस उपस्थित असताना, म्हणजे हे किती गांभीर्याची गोष्ट आहे ही सर्व लोकांनी विचारात घेऊन त्यांच्याकडनं जर मला पाठिंबा भेटत असेल तरी चालेल, नाही तर माझा हा मूक मोर्चा हा होणार। मार्ग म्हणजे रूट ओके। मूक मोर्चा आपला बहादूर शेख नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून बहादूर शेख नाका चौक। मूक मोर्चा काढणार आहोत, त्या मागे हल्ल्याच्या मागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट आहे। सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व आरोपी म्हणून किंवा संशयित आरोपी म्हणू किंवा हल्लेखोर म्हणू, गुंड म्हणू, या सर्वांचे चेहरे स्पष्ट झालेले आहेत। ते सर्वतः पतसंस्थेचे कर्मचारी आहेत आणि त्या एका बड्या पक्षाचे प्रथम सदस्य आहेत। आणि ह्या हल्ल्यामागे किंवा ह्या कारवाई मागे कुठेतरी मला असा म्हणजे एक हे होतंय की कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं ह्याच्यामध्ये दबाव येतोय कारवाईमध्ये। पोलिसांचा पाठपुरावा म्हणजे माझं बोलणं झालं की कशा पद्धतीने कारवाई चालली आहे, काय चालली आहे, आरोपींना अद्याप अटक का नाहीये। तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व कलम म्हणजे जे काय कलम लागली आहे त्या हल्ल्यापाठी ती 7 वर्षाच्या आतमध्ये आहेत। 7 वर्षाच्या आतमध्ये जी कलम लागतात त्याच्यामध्ये अटक प्रोसेस नाहीये। पण पत्रकार सुरक्षा कायदा का लागू होत नाही ह्याचा मला प्रश्न आहे। हा प्रश्न पोलिसांना विचारला, त्याचं उत्तर त्यांनी मला अद्याप दिलेलं नाहीये। या मोर्चाने जर काही विषय मार्गी लागला नाही म्हणजे अटक झाली नाही तर तुमची भूमिका काय असेल? या मोर्चानंतर जर आरोपींना अटक होणार नसेल किंवा पत्रकार सुरक्षा कायदा लागू होत नसेल किंवा कलम अजून स्ट्रॉंग होत नसतील तर आम्ही ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। जास्त कालावधी देऊ शकत नाही कारण ऑलरेडी 25 मार्च पासून हा प्रकार चालू आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व डिले झालेले आहेत। सर्वतः म्हणजे कारवाई शांतपणे स्लोपणे चालू आहे। म्हणजे मी प्रशासनाला पण दोष देणार नाही याच्यामध्ये, जो तो सगळं चाचपटून घेत आहे दोन्ही साइडनी समोरासमोर ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले। कारवाई मला स्लो वाटते, तरी मी 4 दिवसाचा वाट बघेन।
निवेदनाची जी परवानगी मागितली त्याची तुम्ही परत कुणाकडून मागवता? प्रांताधिकारी, DYSP साहेब, पोलीस निरीक्षक साहेब आणि SP ऑफिस, कलेक्टर ऑफिस सर्वांना. त्यानंतर जर तुमचा हेतू साध्य झाला नाही किंवा न्याय मिळाला नाही तर या संबंधितांकडे तुम्ही पाठपुरावा करणार का? मुळात हा मूकमोर्चा काढण्यामागे माझा कुठलाही परस्पर हेतू नाहीये, हे सर्वांनी जाणून घ्या. ही आत्ताची गरज आहे की ह्या प्रकरणाला वाचा फोडणं. या हल्ल्याच्या मागे जे कोण हल्ला घडला, हो तो काय विषय नाहीये, हल्ला घडला, पण हल्ला घडवून आणणारे सूत्रधार जे आहेत ना, त्यांच्यावर इथे प्रथम आरोपी म्हणून जोपर्यंत त्या FIR मध्ये नाव त्यांचं पहिलं येत नाही तोपर्यंत ह्या FIR ला पण मी तेवढा दुजोरा देऊ शकत नाही. FIR पण ती कामाची नाही, पण हल्ला हा घडवून आणलेला आहे. त्याचे सूत्र समजे म्हणतात ना, कारण हल्ला घडवणारे वेगळे आहेत, त्यांच्या नावाची गरज आहे. म्हणजे हल्ला घडवणारे सहआरोपी करून घ्यावेत अशी तुम्ही मागणी? सह आरोपी नाही, पहिले आरोपी ते, पहिले आरोपी प्रमुख आरोपी ते आहेत, मुख्य आरोपी.